नमस्ते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महा आय डी कसा तयार करायचा. महा आय डी आता इथून पुढे आपल्याला स्कॉलरशिपसाठी किंवा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरता त्या आय डी थ्रूच आपल्याला ॲप्लाय करणे आवश्यक राहणार आहे. तरी आता याची पूर्णपणे स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघून घ्या. सर्वात प्रथम आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, महा DBTवर जायचं. वेबसाईटवर महा DBTवर गेल्यानंतर आता वेबसाईट अपडेट झालेली आहे आपली mahadbt2.maharashtra.gov. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला सिम्पली इथं आता ज्या स्कॉलरशिपला आपल्याला अप्लाय करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता क्लिक. आता इथं महाविद्यालयीन विद्यार्थी इथं आपण गेलोय. त्यानंतर नोंदणी करा या टॅबवर जायचं आहे. नोंदणी केल्यानंतर सिम्पली इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर हे खालचे इन्स्ट्रक्शन प्रॉपर रीड करून घ्यायच्या. OTP सेंड करायचा. OTP यशस्वीरित्या सेंड झाला आहे. आलेला OTP आपण इथे एंटर करणार. OTP सबमिट होतोय तोपर्यंत जर अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ येतील तर त्याची तुम्हाला अपडेट भेटत राहील. वेबसाईटवर लोडिंग असल्यामुळे प्रोसेस थोडीशी स्लो होऊ शकते, पण प्रोसेस कंप्लीट व्हायच्या आधी कुणीही रिफ्रेश करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला इथं परत एकदा डिक्लेरेशन विचारलं जाईल. इथं टिक करायचं, यस करायचं, स्वीकृत करायचं. आपली प्रोफाईल इथं ऑटो जनरेट होऊन जाईल. आपल्याला फक्त इथं कॅप्चा एंटर करायचा आहे. आणि इथं मोबाईल नंबर एंटर करायचा. त्यानंतर जतन करावं. पुन्हा एकदा OTP येईल आपल्या नंबरवर, तो इन्सर्ट करायचा. त्यानंतर आपला ईमेल व्हेरिफिकेशनसाठी ईमेल ID वर एक OTP आलेला राहील, तो पण इथे एंटर करून द्यायचा. अशा प्रकारे आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं डिक्लेरेशन येऊन जाईल का तुमची प्रॉपर सबमिट झाली आहे. 24 तासानंतर तुम्हाला महा ID तुमच्या नंबरवर SMS द्वारा कळवला जाईल. पुन्हा त्याच ID ने लॉग इन करून तुम्ही तुमचं महा ID डाउनलोड करू शकता. युजर सक्सेसफुली क्रिएटेड. नोंदणी इथं पूर्ण झाली असं तुम्हाला मेन्शन आल्यानंतर 24 तास आपल्याला वाट बघायची आहे. त्यानंतर मेसेज येऊन जाईल.